नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचन मध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत कढी पकोडा रेसिपी। चला मग बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी लागणारे साहित्य, सर्वप्रथम आपण भजे बनवणार आहोत। मी ते 1 वाटी बेसन घेतलेला आहे आणि हे लागणारे साहित्य आहे। पाव चमचा हळदी, लाल तिखट, जिरे, ओवा, चवीनुसार मीठ आणि कांदा। हे जिन्नस सगळे आपण बेसन मध्ये घालून घेऊया एक एक करून। लाल तिखट, चिमूटभर हळद, अर्धा चमचा जिरे आणि एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे, तो बारीक चॉप केला आणि चवीनुसार मीठ। आणि यामध्ये आपल्याला एकदम चिमूटभर खायचा सोडा घालायचा आहे। अगदी चिमूटभर इथे मी खायचा सोडा घातलेला आहे आणि हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून आपण इथं बॅटर बनवून घेऊया। जसं भजाला लागते तसं बॅटर बनवून घेऊया आपण। छानपैकी आपलं बॅटर बनवून झालेलं आहे। आपण आता याची भजी बनवून घेऊया। मी चम्मचने टाकल्यावर ते मोठे मोठे होणार नाही। अशाच प्रकारे आपण सगळे भजी तळून घेऊया। छान पैकी असे आपले टम्म फुगलेले पकोडे तयार आहेत। चला मग आता आपण कढी बनवून घेऊया। सर्वप्रथम आपण इथे मिरच्या घेतलेल्या आहेत, याचं वाटण बनवून घेऊया। कढी बनवण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहेत। हिरव्या मिरच्याचं वाटण बनवून घेतल्यानंतर पुढची प्रोसेस करूया आपण। हिरव्या मिरच्याचं वाटण बनवून झालेलं आहे। आता आपण समोरची प्रोसिजर करूया। तर इथे मी 1 वाटी, ज्या बाउल मध्ये आपण भजी बनवलेली आहे त्याच बाउल मध्ये मी 1 वाटी दही घेतलेला आहे। हे चांगलं फेटून घेऊया आपण। विस्करच्या सहाय्याने आपण दही सर्वात प्रथम आपण विस्करच्या सहाय्याने दही छानपैकी फेटून घेऊया। ज्या बाउल मध्ये भजे केले होते त्याच बाउल मध्ये मी दही घेतलेलं आहे 1 वाटी। दही छानपैकी आपलं फेटून झालेलं आहे। यामध्ये ते वाटण घालूया। परत एक वेळेस फेटून घेऊया आणि जेवढं आपल्याला कढीला पाणी लागणार आहे तेवढे यामध्ये ओतूया। आणि यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे। बेसन घातलेलं आहे आणि छानपैकी विस्करच्या सहाय्याने फेटून घ्यायचं आहे आपल्याला। याच्यामध्ये कुठलीही गुठळी राहिली नाही पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला बेसन फेटून घ्यायचं आहे। यामध्ये छानपैकी आपलं हे फेटून झालेलं आहे।
यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि हळदी पावडर घालणार आहोत। हळदी पावडर घालूया आपण अर्धा चम्मच, चवीनुसार मीठ आणि याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। असं हळदी पावडर आणि मीठ टाकल्यानंतर चला मग पुढची प्रोसिजर बघूया। इथे मी पातेल्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। यावर घालूया कढीपत्ता, कढीपत्ता छान तडतडून झालेला आहे। यावर घालायचं आहे आपल्याला जिरे 1 चम्मच, मोहरी घातलेली आहे आपण अर्धा चम्मच आणि त्यावर घालायचं आहे आपल्याला लसूण, हे छान फ्राय झाल्यानंतर आपल्याला यावर छानपैकी आपलं फ्राय झालेलं आहे। यावर आपल्याला ते मिश्रण घालायचं आहे कढीचं। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आणि छानपैकी असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथे घेतलेला आहे मी एक पॅन, त्यामध्ये टाकले हे 2 चम्मच तेल। यावर घालणार आहोत आपण जिरे, त्यानंतर मोहरी आणि चिमूटभर हिंग, हळदी पावडर आणि 3 लाल मिरच्या। हे चांगलं फ्राय झाल्यावर आपल्याला कढी पकोड्यावर घालायचं आहे, म्हणजे आपले कढी पकोडे ढाबा स्टाईल तयार आहेत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ढाबा स्टाईल आपले कढी पकोडे तयार आहेत। ढाबा स्टाईल कढी पकोडे आपले तयार आहेत। खूप सोप्या अशा पद्धतीने दाखवलेले आहेत मी। तुम्ही नक्की ट्राय करा। नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।